अरे वा, सगळी मंडळी मस्त की बसल्या तिथे. अरे वा 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 वा, काय परिताई काय मग आंघोळ झाली का? अरे आता असं वाटतं आंघोळ नाही गेली तू? अरे वा, पिक्चर बघतेस का? वा 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 वा. गे वर्षा, तुझ्यासाठी प्रेझेंट आणले मी. गे हे सर्व का आणले? अगं कोणता तरी बर्थडे आहे ना आपल्या घरामध्ये. अगं कोणता तरी बर्थडे आहे ग, आपल्याला आठवत नाहीये, नाव नाही आठवत आहे यार. हा अरे का काय करताय? काय रे बर्थडे ना कोणता तरी? असं आठवतंय रे. उद्या 1 फेब्रुवारी आहे काय? परी उद्या 1 फेब्रुवारी आहे काय? रुको जरा, सबर करो. उद्या 1 फेब्रुवारी आहे. अरे काय यार, बर्थडे ना रे कोणता तरी. कोणता बर्थडे रे, तुला आठवते काय वर्षा? अरे हा, पाववाल्याचा बर्थडे आहे का? पाववाल्याचा नाही, मला वाटतं कात्या ना, काय कात्या साबणवाला, त्याचा बर्थडे मला वाटतं. हा वर्षा, तुला काय वाटतं कोणता बर्थडे आहे? भंगारवाल्याचा बर्थडे आहे काय? अरे कोणता बर्थडे यार, आठवा रे यार. काय फालतू चालली एवढा? तर मी 1 किलोचं सामान आणले, 1.5 किलो काकडी आणली, 1 किलो बीट आहे, गाजर आहे, 2 किलो टोमॅटो आणले. कशासाठी आणले? व्हेज सँडविच करण्यासाठी. लक्षात घ्या, व्हेज सँडविच करण्यासाठी. उद्या फिरायला जायचं होतं, पण चला शाळा चालू आहे ना, सुट्टी नाही ना शाळेची. कोणता बर्थडे आहे रे? कोणता बर्थडे आहे? कोणता बर्थडे आहे वर्षा, तुला आठवत आहे का? हा आता आठवलं. कोणता? पाहिजे ना मोबाईल वरती भांडी घ्या, मोबाईल वरती. आगाच बघतेस. हा तुला आठवते कोणता बर्थडे आहे? केसावरती भांडी घ्या. आई शपथ, अरे हिचा बर्थडे आहे. अरे तुझा बर्थडे आहे उद्या? अरे यार रे आई, तुझ्या ना तुला रे आपण दिला पाहिजे, तुझ्या लक्षात नाही काय? आणि तुला काय वाटलं कोणता बर्थडे बोलली? तू भाजीवाला कोणता बोललीस? माझ्या परीचा बर्थडे आहे. अरे मी मस्करीमध्ये बोललो, मला माहिती आहे माझ्या परीचा बर्थडे आहे. कशी लागाच बघते. अरे ह्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो महिनाभर, तिथे कोकरेच्या हॉस्पिटलमध्ये. 1 महिना राऊंड मारत होतो. एका मुलीला घरी आणण्यासाठी महिनाभर हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही तिकडे. अख्खा हॉस्पिटल आम्हाला ओळखत होता. हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफला आम्ही ढोकळा न्यायचो कधी खायला, कधी वडापाव न्यायचो, कधी केळी न्यायचो. काय का वर्षा, खरं सांग हा की नाही? होय. आणि ते वर्षाला काय विचारायचे? वर्षा काय विचारला? आले वर्षाचे मिस्टर आले. नाही, तुमचं दुकान आहे का? दुकान आहे का? ढोकळा, समोसा बिमोसा आणतात तुझे मिस्टर? हा काय परीचे पप्पा काय काय आणतात? रागबरी वाटतं. अगं तुझा बर्थडे मला माहिती आहे कधी. अगं माहिती आहे, खरं माहिती आहे आम्हाला. मी विसरता नाही. हा 1 महिना तुम्हाला लय सतावलंयस. उद्या आमच्या परीचा बर्थडे. सर्वांनी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते आपले फॉलोअर्स आहेत, नित्यानंद नाही काय, आपले विलेज रोडचे फॉलोअर्स आहेत. त्यांच्या मुलीचा बर्थडे होता, तिचं नाव होतं त्रिशा. तर त्रिशाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ती पोस्ट टाकली होती. परीचा वाढदिवस नव्हता, तर सर्वांनी परीला शुभेच्छा दिल्या. तर सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. तर उद्या आमच्या परीचा बर्थडे आहे ना परी. आणि मम्मीचं आणि माझं ना, तुम्ही शाळेत गेलेलात ना, तेव्हाच आमची प्लॅनिंग झाली काय का वर्षा, की उद्या आपण आहे ना ओजेश्वरी, गणेशपुरी, जीवदानी, आरनाळा बीच असं सर्व फिरून येणार होतो. गाडी सुद्धा बुक झाली. हा पण तुम्हाला सुट्टी नाही. काय तुम्हाला सुट्टी नाही? मग तेव्हा कुठेही जायचं नाही, आपण घरीच एन्जॉय करू. चालेल परी? जायचं पहिलं. चालेल परी? बोलीस ना स्कूलमध्ये. उद्या आपण गार्डनला जाऊ ना आपण मुलुंडच्या. चालेल. आणि उद्या अजून एकाचा बर्थडे आहे. अजून एक कोणाचा बर्थडे? कोणता बर्थडे सांग बरं उद्या? हा गणपती बाप्पाचा पण बर्थडे आहे उद्या. गणेश जयंती आहे. आणि परीचा पण बर्थडे आहे ना. आईला मग परी उद्या आम्हाला काय देणार? म्हणजे असं नाही करायचं, आम्हाला तू काय दिलं पाहिजे बर्थडेचं. हा परी कोणाला? आम्हाला? हे चुकीचं आहे. तर मंडळी बघा सर्वांनी, आमच्या परीचा उद्या वाढदिवस आहे 1 तारखेला, 1 फेब्रुवारीला. आणि आम्ही दुपारीच प्लॅनिंग केलं होतं की उद्या जर मुलांना सुट्टी असेल तर उद्या 6:30-7:30 आपण तिकडनं घरातून निघायचं, मस्तपैकी वज्रेश्वरी, गणेशपुरीचं दर्शन करायचं आणि तिकडनं जीवदानीचं दर्शन करायचं, आरनाळा बीचला जायचं, फुल धमाल करायची काय. आणि मग तिकडनं मग संध्याकाळी घरी यायचं, मस्त एन्जॉय करायचं, समुद्र किनारी परीचा केक कापायचा. वर्षा काय? होय, पण परीचा स्कूल आहे. मी माझ्या मित्राला सुद्धा फोन केला गाडीसाठी, तर गाडी सुद्धा झालं होतं, गाडीचं अरेंज झालं होतं. पण परीला मला माहिती पडलं की उद्या सुट्टी नाही, परीची एक्झाम संपली आज आहे ना परी.
आयुष तुझे पण शाळेची सुट्टी नको असं मला वाटतं. वर्षा तुला काय वाटतं? बरोबर आहे. जर शाळेला सुट्टी असती तर ठीक आहे, बर्थडे साठी आपण सुट्टी नको करूया काय परी? तर उद्या परी जाणार स्कूलमध्ये, आपल्या फ्रेंड लोकांना सर्वांना गिफ्ट देणार बर्थडे निमित्ताने काय परी? देणार ना? काय द्यायचंय? पेन्सिल काय काय द्यायचंय गिफ्ट तुला? पेन्सिल आणि चॉकलेट. ओके, पेन्सिल आणि चॉकलेट सर्व आणून देतो मी. मग तू उद्या जाताना घेऊन जा. हा, तुझे कपडे पण आणलेत नवीन ड्रेस. हा, साईज कमी करायला दिली आहे. तुझ्यासाठी साईज उद्या तुला समजेल. साईज कमी करायला दिलेली आहे आणि साईज कमी झाली की मग तुला मग देणार, मग तू घाल. मोठी साईज ना. साईज मोठी आहे ना. पर्पल वाला. नाही नाही, नवीन आहे, नवीन 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 आहे बाई, नवीन परीचा ड्रेस नवीन आहे. वाला. उद्या समजेल. तर परी खूप प्लॅनिंग केली होती. उद्या आपण सकाळी जाणार होतो, त्यासाठी हे सर्व आणलेलं गाजर, काकडी, बीट आहे ना, हे उद्याला वेज सँडविच करायला आणलेलं. म्हणजे आपण सकाळी लवकर उठू आणि जाऊ, सकाळी लवकर उठू आणि आपण जाऊ, अशा प्लॅनिंग मध्ये ते आणलं होतं. 7 वाजता म्हणजे आपल्या गाडीमध्ये वेज सँडविच खायला झाला असता, मग आपण तिकडे देवदर्शन फिरून आलो असतो. तर असून द्या, आमच्या परीचा उद्या वाढदिवस आहे आणि खूप मस्त दिवस आहे. काय परी जेव्हा आमची जन्माला आलेली, एक तुम्हाला एक किस्सा सांगतो की मी होतो, माझी बहीण होती, आई होती आणि वर्षा हॉस्पिटलमध्ये होती ओपीडी मध्ये. आणि परी झाली फर्स्ट फ्लोअरला ना, वर्षा फर्स्ट फ्लोअरला. आणि फर्स्ट फ्लोअरला आम्ही गेलो वरती, तर मला ती मोशी ती आली, नर्स आली आणि तिने सांगितलं की परी तुम्हाला मुलगी झाली म्हणून. आणि त्यावेळेस वर्षाला ऑपरेशनला घेतलेलं आणि आम्ही ऑपरेशन होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी डॉक्टरांना रिक्वेस्ट करून तिथे 20-21 दिवस 25 दिवस आम्ही तिथे थांबलो. काय वर्षा? डॉक्टरांना मी खरंच विनंती केली की डॉक्टर नाही नॉर्मल होऊन द्या. तर त्या ऑपरेशनच्या भीतीमुळे माझ्या डोळ्यांना पाणी येत होतं आणि मी त्या फ्लोअरवरती रडत होतो. तर त्या मावशींना, त्या नर्स लोकांना असं वाटलं की मला दुःख झालं की मला मुलगी झाली म्हणून. तर अशातला काही भाग नाही. तर मला मुलगी झाली त्याचा मला आनंद होता. मी मावशीने तिच्या जागेवरती 2,000 रुपये काढून दिले आणि त्याच्यानंतरला परी झाली. आणि मी तसा ताबडतोब गेलो आणि ड्रायफ्रूटची मिठाई घेतली, जी आपली वॉटरमेलन, जी कलिंगडची जी मिठाई भेटते, ती ड्रायफ्रूटची मिठाई आणली आणि 2 बॉक्स 1-1 किलोचे मी मावशींच्या हातात दिले. आणि खाली फ्लोअरला सुद्धा मी मिठाई स्वतः वाटली. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये आमची मिठाई गेली आणि डॉक्टर विचारतात तेव्हा वर्षा तुम्हाला सांगेल की ते डॉक्टर जेव्हा बोलले, वर्षा काय बोलले डॉक्टर बोलले मिठाई कोणाची आली, तर म्हटलं आमचीच मिठाई असणारी. तर बघा, ही गोष्ट अशी आहे की म्हणजे वर्षा तेव्हा होशमध्ये होती आणि वर्षाला त्याचं उत्तर दिलं. आणि त्या डॉक्टरांचं नाव तर दीपाली मॅडम ना, काय दीपाली मॅडम नाव त्यांचं. दीपाली मॅडम लेडी डॉक्टर होती. तर ते विचारतात मिठाई कोणाची आली, तर वर्षा तिथं सांगते की ही मिठाई आमचीच असणार म्हणून. तर खरंच तो दिवस अजूनही म्हणजे एक अंगावरती काटा होता, भीती वाटत होती. ऑपरेशनचं जेव्हा मी मेडिकल मला साहित्य आणलं होतं ना, मला ते नॉर्मलच होऊन दे, आता सुद्धा माझी जीभ अशी खालीवर थोडी अटकत असेल, तर तो क्षण आठवून थोडीशी भीती वाटत होती. तर असं काय नाही, आम्हाला परी झाली मस्तपैकी आणि परी आमच्या घरामध्ये आहे. आईने पाहिली तेव्हाच बोलली आहे, डुप्लिकेट मेरा डुप्लिकेट आया घर पे. तर चल मग परी, तुझा उद्या बर्थडे. आणि मंडळी, आमची आई ऑफ झाल्यापासून आम्ही घरामध्ये असं काही मोठं सेलिब्रेशन काही करत नाही किंवा असं घरामध्ये काही मोठं कार्यक्रम केलेलं नाही. काय वर्षा? तर असं काही नाही. तर ह्याच्या आमची आई असेपर्यंत, आईच्या आधीपर्यंत आम्ही सर्वांचेच बर्थडे, म्हणजे आमच्या आईचा पण बर्थडे आम्ही जोरात केलेला आहे. ते हा, या घराच्या अख्ख्या भिंतीला माहिती आहे. आम्ही आई असताना या घरामध्ये खूप जोरात आणि खूप चांगला असा वाढदिवस केलेला सर्वांचा. माझ्या भावाचा असो, कोणाचा असो, मित्रमंडळी यायचे. आमच्या वरच्या रूममध्ये सगळी पंगत बसलेली असायची, आम्ही सगळे एकत्र असायचो. त्या सगळ्या गोष्टी केल्यात. पण आई नसल्यापासून या घरामध्ये अजून असं मला असं वाटतं की मोठा कार्यक्रम असं काही झालेला नाहीये. मोठा कार्यक्रम म्हणजे मी तर म्हणतो एक 15-20 माणसं पण जेवून गेलेली नाहीयेत. तर असं काहीच झालेलं नाही. काय वर्षा? आईचं काही गेल्यावर तिथे पण त्यांनी स्कूलमध्ये मित्र वगैरे आले. हा, तेच मी बोलतो ना की 15-20 माणसं सुद्धा अशी जेवून नाही गेलेली आहेत. आईचे मित्र किती 10-14 जण होते, 10-12 जणच होते. हो, तर अशी 15-20 ची मैफिल सुद्धा कशी कोणी येऊन जेवून नाही गेला. तर पहिले आमची मंडळी यायचे, त्या अखंड या घरामध्ये आम्हाला वरच्या रूम मध्ये पंगत असायची, इथं पंगत असायची, आतल्या रूम मध्ये पंगत असायची. म्हणजे असे बरेच मित्रमंडळी असायचे. वाढदिवस म्हटलं की 12:30, 1 वाजेपर्यंत आमच्याकडे कार्यक्रम चालू असायचा. तर चला, काही हे नाही, तर आम्ही छोटा मोठा कार्यक्रम करू. काय परी? नक्की ना? तर परीच्या आवडीचं जे असं ते बहुतेक उद्या जेवण बनेल. उद्या तर गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे. काय खाणार उद्या? काय खाणार? तुझे करशील ते. अरे वा, जबरदस्त, दे ताली. काय एक नंबर बात बोलली, तू काय करशील ते खाईन. तर चला मंडळी, तर परीचा वाढदिवस उद्या आहे. त्या दिवशी आपले फॉलोअर्स होते, त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. तर परीचा आमचा वाढदिवस उद्या आहे. उद्या काय? 1-2-2018. तर परी, तुला सर्व बर्थडे विश करायच्या आधी मी बर्थडे विश करणार. परी वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा.
मी केल्या तरी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पण हा बर्थडे विश असतो, 12 नंतर होतो तो बर्थडे विश असतो. आम्ही ऍडव्हान्स केला. तर चला म्हणते त्यासाठी हावरे लोक इथं जमा होतील आणि नको ते आम्हाला डायरेक्शन देत बसतील. बघा इथं बसलेलाच आहे. तर इथं कोणाचं आपण ऐकत नाहीये. उद्या मस्त की व्हेज सँडविचचा पासून प्रोग्राम चालू होईल. चिकन मटन काही नसणार, एकदम नॉर्मल व्हेज जेवण करूया मस्त की घरच्या घरी, पोरांना गार्डनमध्ये घेऊन जाऊया आणि मस्त की उद्याचा दिवस एन्जॉय करूया. तर चला मग परी बाय करा.